नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण तळेगाव रांजणगाव सांडस या गटातील इंगळेनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि काही जे शेतकरी आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी या निवडणुकीबद्दल आपलं स्पष्ट मत या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या संगत आपण आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाळासाहेब बाबूराव इंगळे। इंगळे म्हणजे हे इंगळेनगरचे तुम्ही? इंगळे, अच्छा। आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात आणि आता आपण ह्या इंगळेनगर बी तळेगाव आणि रांजणगाव सांडस या गटामध्ये येते, बरोबर? आता इथे जर पाहिलं तर अनेक उमेदवार मातब्बर आहेत तुमच्या गटामध्ये। आता आपल्या इंगळेवाडीच्या काय समस्या आहे की त्याला प्राधान्याने असा कोण उमेदवार आहे तो आपल्या प्रश्न सोडू शकतो? काय समस्या आहे? आता तसं ऍक्च्युली नेमकं सांगता कसं येईल आपल्याला? काय समस्या आहे? रस्ते आहे, रस्त्याची मूळ मुद्दा पहिला रस्त्याची सोय होणं महत्वाचं आहे। रांजणगाव हा अष्टविनायकाचं गाव आहे, हा रस्ता मेन होणं महत्वाचं आहे। हा जो रस्ता, हाच रस्ता अष्टविनायकाचा रस्ता आहे, तो होणं पहिलं महत्वाचं आहे। ही समस्या एकदम जिकिरीची म्हणजे रस्ता हा मोठा प्रश्न आहे। हा मोठा प्रश्न आहे। तशी पाण्याची वगैरे सुविधा आहेत, पाणी वगैरे आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न काही नाही। फक्त रस्त्याचाच मेन प्रश्न आहे इथं। हा ऊस आणि कांदा, ऊस आणि कांदा जास्त या विभागात होतो। काय बिबट्याचं वगैरे काय इथं काय आहे? बिबट्याचं आहे ना, बिबट्याची दहशत आहे, रात्रीचं बाहेर पडताच येत नाही। बर, कारण ते दहशतच तेवढी आहे, कुठेही दिसतो। बर, इथं आहे का वावर आहे का? हा वावरात असतो, कुठे बी असो, रात्रीचा काही सांगता येत नाही। रात्रीचा आमची कुणीही शेतकरी बाहेर निघत नाही, शेतात जात नाही। बरं, वन विभागाकडून कधी कोणत्या एखाद्या पुढाऱ्याला जर फोन केला तर काही पिंजरे वगैरे तशी काही व्यवस्था आहे का? काही आता मग एक 15-20 दिवसापूर्वी इथं करंजावण्याला लावला होता, वन विभागाला माहिती दिली होती, तर करंजावण्याला एक पिंजरा लावला होता इथे। तिथून नंतर मग काही नाही दिसत, पण करंजावण्याला लावला होता। बर, आता तसं जर विकास कामं जनतेची काय अपेक्षा आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे। तुम्ही शेतकरी, बरोबर? काय नाव आहे तुमचं? इंगळे। आता मला हे सांगा अंकुश काका, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता एक काकांनी सांगितलं का बा हा अष्टविनायक रस्ता आहे, हा रस्त्याचा प्रश्न खूप दिवसापासून प्रलंबित आहे का? काम होत नाही? काय नेमकी परिस्थिती? कामच होत नाही काय काम। आता याच्या अगोदर कोण होतं आपल्या जिल्हा परिषदेला? काय अशोक बापू होते आमदार? हां, बरं, जिल्हा परिषदेला कोण होतं त्याच्या अगोदरच्या काळात? त्याला तसं नाही सांगता काही नाही होती की। बरं, जिल्हा परिषदेच्या याच्यामधून तसं जर पाहिले तर याला मिनी विधानसभा म्हणतात, म्हणजे आमदार आपल्या भागावर तो लक्ष केंद्रित करेल आणि आपल्या छोट्या ज्या समस्या आहेत त्याला साथ देईन किंवा त्याला मार्गी लागेल। आता जिथेच म्हणते मी करतो आता सध्या चालू। बरं, आता काय आपलं हायजी त्याला हाक म्हणलं पाहिजे ना, तुम्ही करा, आम्ही हायजी म्हणून असं आहे ना। त्याच्यामुळं मग आता ही सगळी गटामध्ये सगळी जाते। आता तसं जर पाहिलं तर चारही उमेदवार चांगले एकदम आहे का नाही? आता काय वाटतं बरं, काय फाईट होण्याचे चान्सेस आता सध्या वातावरण? सांगता येतात पण 100% एखाद्या गव्हाण्यांचे म्हणजे वातावरण चांगले। शेवटच्या टप्प्यामध्ये काही बदल होऊ शकतो का? शेवटच्या टप्प्यात बदल होईल। आता बघा, एक सहानुभूती मिळेल का राष्ट्रवादीला? परिस्थिती उद्भवली तर काही वाटतं का तसं? आजूबाजूला आता तसं शक्यता बघत काय काय वळणार आहे, पण शक्यता म्हणजे कशी बघून त्याच्या मनातलं कोण सांगू शकतो? हां, बरोबर। आता विकास कामच हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना इथले। आता पाणी आता 90च्या पुढं असेल, काय निवडणुकाचं काय वारं येतं ना, कानावर येतं का नाही? काय येतंय? बर बर बर, काय कोणत्या निवडणुका लागल्यात? आता गरम पंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या। बर बर, असा कोणता एखादा उमेदवार आलता का भेटायला? नाही,
भेटला का नाही एखादा पुढे भेटलाय नाही. आम्हाला कोण बघतो नाही का बघा ना आता आता मतदान करीत असताना आता मतदान करायचं पण तिकडं पण आमच्याकडे बघतो बर 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 हा डोळ्याने दिसते व्यवस्थित नाही दिसत ना नजर कमजोर झाली हा मग घरात काही चर्चा होत असून ना घरात काही चर्चा व्हायची नाही होत काही बर कसा कामाचाच पाहिजे ना हा काय वाटतं बरं आता तुम्ही 90 गाठलेली काय वाटतं आपल्या इथं काम व्हायला पाहिजे पोराबाळांसाठी नोकऱ्याचा विषय असेल आणि नोकऱ्याचा याचा आहे ना बरेच हा प्रश्न आहेत हा सगळं शिकायला पाहिजे काय करायला पाहिजे सगळं शिकायला पाहिजे शाळा अच्छा अच्छा करायला पाहिजे बर गरीबाची व्यवस्था झाली पाहिजे हा 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 काय जंगलातली जंगलामध्ये आम्ही आहे किती शेती किती आहे तुम्हाला त्याचं आहे मला 20 एकर काय आहे आता त्याच्यात आता काय कांदे आहेत हा. ऊस आहे कांदे आता ऊस म्हणलं तर मग आता कारखाना बंद पडला बंद आम्हाला पैसे भरता येईल तेव्हा हा का सभासद होते का नाही तर काय बर म्हणजे पैसे पहिलं बुडालं पहिले बर 10,000 रुपये घेतले का आमचं पाडलं उतानं बर मग आता आता काय ऊस- करायचं? ऊस कुठं जातो आता काय आहे ऊसवाल्याची गुराळी म्हणून नाही तर ऊस वाळून गेली असती वावरांनी गुराळाने बरं केलं हा गुराळाने बरं केले मग काय केले कारखाना बंद झाला मग आता याची हे मांडणार का नाही का आता या ऊसाचं व्यवस्था करा म्हणून मानणार हा, आता ऊस कारखान्याचा बाजार भावाचा बी प्रश्न आहे बाजार भाव बी आहे ना काहीच होईना. बाजार भाव तरी कुठे देते असं द्यायला नको का द्यायला आता मग या खताला याला महागाई वाढली वसाला त्याला नको म्हणजे त्या पट्टीमध्ये आपल्याला भाव मिळायला मिळत पाहिजे नाही ना. पिकाला आपल्याला मिळायला नको का हा हा म्हणजे अशी पट्टीने महागाई वसाला वाढायला नको का हा हा आता हे कारखाना फारच बंद पडून टाकला बर बर काय करतात आपलं आपल्या हातात आहे. आता काय सांगणार हे उमेदवार जे उभे आहेत हा. यांना काय सांगणार तुम्ही काय सांगा काय सांगणार ऊसाला बाजार द्यावा कांद्याला कांद्याला बाजार द्यावा बर बरं हे नाही दिलं बाजार तर शेतकरी मारतात ना खर्च करून औषधं किती बाऱ्या मारायला लागतात त्याची औषधं किती याची महाग हे खताच्या गोण्या किती महाग होत चालल्यात म्हणजे असं काय करायचं शेतकरी या उमेदवारांचे काही नाव बिव माहिती आहे का नाही कोण उभे आहेत? माव न मस्त माहिती आहेत ना कोण कोण आहे आता बांधले बर काळे बर बापू अण्णा काळे का काय बर ह्यो करपे बर अजून ह्यो शिंदे बर जयनाथ शिंदे का काय हा जय शिंदे जय शिंदे बर बर नाव तुमच्या कानापर्यंत पोहोचलं म्हणायचं हा हा मग आता इथं आळला पण आम्हाला काय करते बर बरोबर सांगा रात्री आळून गेली हा रात्री आळून जेवण केलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.